तर प्रेक्षकांनो, इथे दामिनी आणि महिपतचा मधुभाऊंना खुनाच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्लॅन अर्जुनने फ्लॉप करताच इथे महिपतने चुरूचुरू बोलणाऱ्या प्रियाचा आवळला गळा. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि सायली दोघांना नागराज आणि प्रिया दोघांच्या विरोधात मिळाला खूप मोठा पुरावा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे आणि सायलीला प्रियाच्या विरोधात पुरावा मिळणार आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊंची अटक कशा पद्धतीने अर्जुन थांबवून इथे महिपतचा प्लॅन उधळून लावणार आहे, आपण इथे सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, 2-2.5 वर्षांपूर्वी महिपतने हरीश शिंदे काकांना मारून टाकलेलं असतं. कारण हरीश शिंदे काका मधुभाऊंचा माणूस असल्यामुळे एक ना एक दिवस हा माणूस आपल्या विरोधात जाऊ शकतो, हे आता महिपतला कळलेलं असतं. म्हणून इथे आता हरीशचा काही करून काटा काढायचाच. नाहीतर अर्जुन हरीशला जर पकडलं आणि अर्जुनने त्याच्याबरोबर गोड गोड बोलून सगळी माहिती काढली तर हा हरीश शिंदे आपल्या विरोधात जाऊ शकतो, हे बरोबर इथे महिपतला माहिती असतं. आणि म्हणूनच इथे आता हरीश काकांना आणि त्याचबरोबर त्याच्या पुतण्याला इथे महिपतने संपवलेलं असतं. आणि इथे हरीश काकांची डेड बॉडी आता कुणालाही महिपतवरती संशय येऊ नये म्हणून महिपतने बरोबर वात्सल्य आश्रमाच्या बाजूला जी मातीची जागा असते, ज्या ठिकाणी मधुभाऊ झाडं वगैरे लावत असतात, त्या ठिकाणी इथे आता महिपतने ती डेड बॉडी आपल्या गुंड माणसांना तिथे पुरून ठेवायला सांगितलेली असते आणि त्याच्यावरती झाडं लावायला सांगितलेली असतात, जेणेकरून कुणालाही तिथे संशय येऊ नये म्हणून. पण प्रेक्षकांनो, मागच्या वेळेला कोर्टाची हेअरिंग असताना अर्जुनने ज्या पद्धतीने साक्षी आणि प्रियाची वाट लावलेली असते, तेव्हा दामिनी देशमुख पूर्णपणे हादरून गेलेली असते. तिच्याकडे कोर्टामध्ये मांडण्यासाठी एक सुद्धा पुरावा उरलेला नसतो. त्यामुळे इथे महिपत जवळ बोलत असताना महिपतने सांगितलेलं असतं की इथे आश्रमामध्ये बाजूला एक डेड बॉडी पुरण्यात आलेली आहे. त्याबद्दल जर आपण मीडियामध्ये कळवलं आणि जर पोलीस कंप्लेंट झाली तर इथे त्या आता मधुकर पाटील याला आपण या प्रकरणामध्ये अडकवू शकतो. मग अर्जुन आता ती केस लढत बसेल की इथे साक्षीला शिक्षा देत बसेल, प्रियाच्या विरोधात पुरावे गोळा करत बसेल, काय काय करेल तो, तेव्हा आपण त्याला या प्रकरणामध्ये आता अडकवूया. तेव्हा दामिनीने सांगितलेलं असतं, एका माणसाला तिने पैसे दिलेले असतात, ती म्हणते की काही कर, पण ही बातमी आता तू पोलिसांपर्यंत पोहोचव की इथे काहीतरी आहे, डेड बॉडी आहे किंवा काहीतरी इथे आता मेलेलं आहे, जिथे वास येतोय, कुत्रेसारखी तिथे जात आहेत. ठरल्याप्रमाणे त्या माणसाने पोलिसांपर्यंत न्यूज आता नेलेली असते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पोलीस आता इन्व्हेस्टिगेशनसाठी गेलेले असतात आणि मीडिया सुद्धा पोहोचलेला असतो. इथे शोधाशोध करत असताना आता पूर्ण खोदल्यानंतर इथे आता डेड बॉडी असते आणि प्रेक्षकांनो, ती डेड बॉडी हरीश काकांचीच असते, कारण त्यांनाच मारल्यानंतर तिथे आणून महिपतच्या माणसांनी पुरलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि चैतन्य या दोघांना याबद्दल काहीच माहिती नसतं. पण इथे चैतन्यला जेव्हा कळतं तेव्हा तो इथे लगेचच अर्जुनला लेटेस्ट न्यूज बघायला सांगतो आणि त्याच्यामध्ये अर्जुनला कळलेलं असतं की इथे आता पोलीस पोहोचलेले आहेत वात्सल्य आश्रमाच्या जवळ आणि त्याच ठिकाणी बाजूला एक डेथ बॉडी सापडलेली आहे. पण आता ही टीप नक्की कुणी दिली, तिथपर्यंत जाण्यासाठी पोलिसांना इथे कंप्लेंट कुणी केली, ह्या गोष्टी तर आल्याच. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन आता पोलिसांना विचारतो की तुम्हाला कसं कळलं की इथे डेड बॉडी आहे, तुम्ही इथे कुणाच्या सांगण्यावरून आलात, काहीतरी माहिती तुम्हाला दिली असेल ना, हे तुम्हाला महिपत आणि दामिनीने सांगितलं का? तेव्हा इथे आता त्या माणसाचं नाव पुढे येतं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तो एक मुलगा इथे आता कुत्री वगैरे फिरवायला येतो, या एरियातली 8-9 कुत्री तो बाहेर फिरवायला आणत असतो. त्याने आम्हाला अशी माहिती दिली की इथे कसला तरी वास येतोय, कुत्रे सारखे तिथे जात असतात. तेव्हा आता एवढं वर्ष ते आश्रम 2-2.5 वर्ष बंद आहे, तेव्हा काहीतरी मेलं असेल अशा उद्देशाने आम्ही आलो होतो, पण तिथे डेथ बॉडी सापडली. त्यानंतर इथे सायली आता रडायला लागते. सायली म्हणत असते, आपण काय करायचं सर, एका केसमधून आपण बाहेर नाही येत तर मधुभाऊंवरती आता दुसरा गुन्हा दाखल करणार आणि त्यांना इथे अरेस्ट करणार का? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, नंतरचं नंतर बघू, आपली फर्स्ट प्रायोरिटी काय असणार आहे, आपल्याला इथे मधुभाऊंना अटक होण्यापासून वाचवायचं आहे, आपल्याला त्यांना अटक होऊ द्यायचं नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, त्यासाठी आपल्याला अँटीसेमेटिक बिलसाठी अप्लाय करावं लागणार आहे.
तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो तू त्याच्याकडे लक्ष दे, आपल्याला काही झालं तरी सुद्धा मधुभाऊ थांबवावी लागणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो तू अजिबात काळजी करू नको आणि सायली बहिणी तुम्ही सुद्धा काळजी करू नका. तेव्हा अर्जुन म्हणतो दामिनी देशमुख आणि महिपत हे दोघांनी मुद्दामून सगळं घडून आणले. ही कुठली पद्धत आहे दामिनी देशमुखची केस जिंकण्याची? आता मी तिला सोडणार नाहीये. दामिनी देशमुखला धडा शिकवण्याची वेळ आलीये असं अर्जुन आता चैतन्य आणि सायली या दोघांनाही म्हणत असतो आणि त्या पद्धतीने अर्जुनने आपल्या कामाला सुरुवात केलेली असते. अर्जुन म्हणतो की ही टीप पोलिसांना कुणी दिली ते विचारा. तेव्हा इथे ज्या मुलाने ही टीप दिलेली असते अर्जुन त्याला आता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अर्जुनला सुद्धा तो मुलगा असंच उत्तर देतो जसं त्याने पोलिसांना दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुनला त्याच्यावरती संशय आलेला असतो की कदाचित आता ह्या मुलाने हे सगळं दामिनीच्या सांगण्यावरून तर केलं नसेल ना. इथे कितीतरी माणसं महिपतने पैसे देऊन विकत घेतलेले आहेत, पुरावे आणि साक्षीदार. या माणसाला का बरं विकत घेऊ शकत नाही? कदाचित महिपतने 2-2.5 वर्षांपूर्वी एखाद्या माणसाचा खून केला असेल आणि त्याला इथे आणून पुरला असेल. त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी तर सोप्याच आहेत ना. म्हणून तर बरोबर आता त्यांना असं वाटतंय की आम्ही ही केस हारणार आहे आणि त्याच वेळेला बरोबर त्यांनी हे सगळं मृतदेहाचं प्रकरण उकरून काढलं असं अर्जुन आता चैतन्याला सांगत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अँटीसेमेटिक बिलसाठी अप्लाय करायला लगेचच चैतन्य तिथून निघून जातो आणि इथे अर्जुनने तयारी केलेली असते की मधुभाऊंना अटक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि इथे पोलीस आता आलेले असतात. वात्सल्य आश्रम हे आता मधुभाऊंचं असल्यामुळे त्या ठिकाणी आता मधुभाऊ हे सुभेदारांच्या घरी राहत असतात. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तिथेच येतात आणि म्हणतात की मधुकर पाटील इथेच राहतात का? तेव्हा हो असं म्हटलं जातं. तेव्हा इकडे आता मधुकर पाटील यांना आम्ही अरेस्ट करायला आलोय, त्यांच्यावरती खुनाचा आरोप आहे. तेव्हा अर्जुन सायली सगळेजण बाहेर येतात आणि इथे मधुभाऊंबद्दल विचारत असतात. तेव्हा कल्पना म्हणते आम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देणार नाही. त्यानंतर मधुभाऊ सुद्धा बाहेर येतात. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं इन्स्पेक्टर? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात की मधुभाऊंना आम्ही इथे अरेस्ट करायला आलोय. अर्जुन म्हणतो काय केलंय त्यांनी? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की त्यांच्या वात्सल्य आश्रमाच्या बाजूला एक मृतदेह सापडलाय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो हा मग? तेव्हा अर्जुन म्हणतो की मृतदेह सापडलाय तर तुम्ही आता मधुभाऊंना अरेस्ट कराल का? तुम्हाला जर माहिती नसेल तर मधुभाऊ गेली 2 वर्ष जेलमध्ये होते, त्याच्यामुळे ते बाहेर येऊन कधी कुणाचा खून करणार आहेत? त्यांनी विलाचा सुद्धा खून केलेला नाहीये, त्याची केस अजूनही चालू आहे. तर तुम्ही मधुभाऊंवरती दुसऱ्या कुणाचा आरोप करताय? हे तुम्ही चुकीचं करताय. ज्याने गुन्हा केलाय ना त्याला तुम्ही पकडा. मधुभाऊंना पकडून तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणत असतात की ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार आम्ही आमची ड्युटी करतोय. तुम्हाला जे काही पुरावे वगैरे सादर करायचे असतील ते तुम्ही कोर्टात करा आणि त्यांना तुम्ही निर्दोष सिद्ध करा. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे की मधुभाऊंनीच त्या माणसाला मारले आणि तिथे पुरले? तुम्ही इथे अंदाजावर येता आणि एखाद्या माणसाला तुम्ही अरेस्ट करून घेऊन जाता. विनाकारण मधुभाऊंनी 2 वर्ष जेलमध्ये काढलीत आणि जिने गुन्हा केला होता ना ती मात्र आनंदाने मोकाट बाहेर फिरत होती. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की या सगळ्या प्रकरणामध्ये ना इनोसंट माणूस हा पिसला जातो आणि गुन्हेगार मात्र सुटला जातो. त्यानंतर इकडे आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की हे बघा तुम्हाला तर माहिती आहे सरकारी कामकाज कसं असतं, तेव्हा आता आमचा वेळ वाया घालू नका. मधुकर पाटील या, आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलोय, आमच्याकडे वॉरंट आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही फक्त 15 मिनिटं थांबू शकता का? तुम्ही फक्त 15 मिनिटं मधुभाऊंना अरेस्ट करू नका प्लीज. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की माझ्या हातात असतं ना तर मी खरंच थांबलो असतो, पण मी आता नाही थांबू शकत. तेव्हा खूप उशीर झालाय असं म्हणून आता इन्स्पेक्टर मधुभाऊंना घेऊन जाणारच असतात. तेवढ्यातच तिथे चैतन्य पोहोचलेला असतो. तरी ते अँटीसेमेटिक बिल हे घेऊन आता चैतन्य त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि आता ती नोटीस इथे अर्जुन इन्स्पेक्टर साहेबांना देतो आणि म्हणत असतो की हे घ्या, आता ही नोटीस घ्या. तुम्ही या नोटीसद्वारे मधुकर पाटील यांना अरेस्ट नाही करू शकत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अगदी ऐन मोक्यावरती अर्जुनने पुरावा सादर करत इथे नोटीस देत मधुभाऊंची अटक ही थांबवलेली असते. अटकपूर्व जामीन हा ऑलरेडी आता अर्जुनने केलेला असतो आणि त्यासाठी मेहनत ही चैतन्याने केलेली असते. प्रेक्षकांनो चैतन्याने सुद्धा इथे खूपच आता अर्जुन सायलीची मदत केलेली असते. त्यानंतर इकडे आता ती डेड बॉडी तिथे कुठून आली, कुणी मारलं असेल, ती डेड बॉडी कुणाची आहे? तर इथे फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेले असतात. ती डेड बॉडी एका व्यक्तीची आहे आणि ज्या वेळेला इथे आता तिचं पूर्णपणे आता निरीक्षण होतं, तिच्यावरती संशोधन होतं, तेव्हा त्या लोकांनी संशोधनामध्ये हेच सांगितलेलं असतं की इथे या माणसाला अगदी गळा दाबून मारण्यात आले आणि त्याचबरोबर इथे त्या माणसाला गळा दाबून मारल्यानंतर त्याला इथे आणून पुरलेलं आहे असं सुद्धा संशोधनामध्ये सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ती व्यक्ती जी मेली आहे ती पुरुष आहे हे सुद्धा कळतं आणि साधारणपणे त्या व्यक्तीचं वय हे आता 60 किंवा 65 असू शकतं हे सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता सायली खूपच जास्त घाबरते.
जेव्हा इथे सगळी माहिती अर्जुनला मिळालेली असते तेव्हा अर्जुनने ऑलरेडी आपली सगळी तयारी करून ठेवलेली असते की कोर्टामध्ये काय बोलायचंय काय नाही बोलायचंय, कुठले मुद्दे मांडायचे कुठले नाही, या सगळ्या गोष्टी आता कळलेल्या असतात. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो दामिनी आणि महिपत या दोघांनी मिळून मधुभाऊंना अडकवण्याचा जो काही प्लॅन केलेला असतो अर्जुनने तो प्लॅन आता फ्लॉप केलेला असतो. त्यानंतर इथे आता अर्जुनमुळे आणि चैतन्यमुळे मधुभाऊंना अरेस्ट केलं जात नाही, तर इथे अटकपूर्व जामीन हा आता मधुभाऊंना मिळालेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे महिपत आणि दामिनीचा प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे ते दोघेही खूपच जास्त चिडलेले असतात आणि त्यामुळे इथे आता पुन्हा त्यांची मीटिंग बसते. त्याच्यामध्ये दामिनी, महिपत, साक्षी, नागराज आणि प्रिया हे आता 5 जण एकत्र आलेली असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते, सांगा ना कोणी सांगितलं होतं तुम्हाला हा प्लॅन करायला? तुमचे हे प्लॅन असतात ना ते नेहमी फ्लॉप होत असतात आणि मग तुम्ही ह्या प्लॅनमध्ये मला नेहमी अडकवत असता. का करता तुम्ही असं? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, एक खून हा पचवता पचवता माझ्या नाकीस न आले, दुसरा खून माझ्या माथी मारू नका. मी तुमची काही मदत करणार नाही. ह्या केसमध्ये मला अजिबात इन्व्हॉल्व करायची नाही. आधीच तुमच्या मुलीला वाचवता वाचवता इथे माझा जीव जायची वेळ आली आहे. कळतंय तुम्हाला? तुमच्या मुलीला बाजूला ठेवले अर्जुनने आणि माझ्या विरोधातच सगळे पुरावे गोळा करतोय. तेव्हा प्रिया म्हणते की आता ह्या दुसऱ्या खुनामध्ये मी इन्व्हॉल्व होणार नाहीये. हा खून तुम्हाला पचवायचा आहे तो तुम्ही तुमचा पचवा. कळलं का? तेव्हा इथे प्रिया आता बोलत असताना महिपत तिचं बोलणं ऐकतो आणि तो चिडतो. ती म्हणते काय गरज आहे तुम्हाला हे फ्लॉप प्लॅन बनवायची? आधी सुद्धा असेच प्लॅन करायचा आणि ते फ्लॉप व्हायचे. कळते का तुम्हाला? तेव्हा इथे आता महिपतला बोलते, त्याचबरोबर नागराजला बोलते, दामिनीला सुद्धा बोलते. तेव्हा इकडे महिपत चिडतो आणि इथे प्रियाचा गळा दाबतो आणि म्हणत असतो की हे चुचुंदरी, आता जर चुरू चुरू केलंस ना तर इथल्या इथे तुला गाडीने मी आता सांगतोय आणि आता तुला कोणी शोधायला सुद्धा येणार नाही. ते सुभेदार आणि किल्लेदार तुझ्यावरती किती रागवलेत ना हे मला बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे आता जास्त चुरू केलंस ना तर इथल्या इथे तुला गाडेन असं आता महिपतने प्रियाला चांगली धमकी दिलेली असते आणि तिचा गळा सुद्धा दाबलेला असतो. तेव्हा इथे दामिनी देशमुख आता महिपतला शांत राहायला सांगते, पण इथे आता महिपतने प्रियाला चांगला धडा शिकवत तिचा गळा दाबून तिचं तोंड आता कायमचं बंद केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे प्रतिमाने प्रिया आणि नागराजला बोलताना ऐकलेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की हे वास्तव्य आश्रमाच्या बाजूला ही आता डेड बॉडीचं प्रकरण काय आहे? हे बघा, मी आता ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व नाही होणार. तुम्ही आता हे जो काही हा खून आहे ना दुसरा, हा तुमचा तुम्ही पचवा. आणि हे बोलणं प्रतिमा जेव्हा ऐकते तेव्हा प्रतिमा म्हणते, कुठल्या खुनाबद्दल बोलतेस तू? कुठला खून तू पचवायला सांगतेस? हे काय बोलतेस तू तन्वी? तेव्हा प्रिया इथे उडवाउडवीची